मराठी भाषेचा अभिजात दर्जा जपला पाहिजे असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या भाषणातून व्यक्त केलेले आहे। यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। बातमी आहे सुरेश धस यांच्या संदर्भातली। सुरेश धस यांनी शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा साधलाय। फडणवीसांकडे बघून बाण आणि घड्याळाला मतं मिळाली अशा शब्दांमधून सुरेश धस यांनी शिंदे आणि अजित पवार यांच्यावर टीका केली आहे। परांडा इथल्या कार्यक्रमातून धस यांनी फडणवीसांचं कौतुक केलं, मात्र त्याच वेळी त्यांनी शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा साधला। भारतीय जनता पार्टीचे आज 134 जागावरती चालले, 237 आमदार 2/3 मेजॉरिटी आमच्या पक्षाला मिळाले। त्याचं कारण काय की हा तमाम महाराष्ट्र जो आहे हळूच एका चेहऱ्याकडे बघतो। अरे देवेंद्र फडणवीस एक चेहरा आहे, इमानदार आहे, याच्याकडे महाराष्ट्र दिला पाहिजे। या प्रमुख मागणीमुळं म्हणजे प्रमुख भावनेतून लोकांनी आमच्या बरोबर घड्याळ निवडून दिलं, आमच्या बरोबर बाण हल्ला, अजिबात मागं पुढं बघायचं नाही। बाणाला घड्याळाला आमच्या लोकांनी मत देऊ शकतात का? तरी हल्ले ना, त्या तऱ्हेने हल्ले, घड्याळ बी हल्लं, बाण बी हल्ला। एकनाथ शिंदे साहेब